त्या छोट्याशा शहरात जिथे आयुष्य साधं होतं, पण मन खूप श्रीमंत होती. तिथे एक छोटंसं शांत आणि आनंदी कुटुंब राहत होतं. त्या घरात फार काही मोठेपणा नव्हता. ना महागड्या वस्तू, ना मोठा बंगला. पण त्या घरात एक गोष्ट खूप खास होती, प्रेम. त्या घरात राहत होते अजय आणि त्याची पत्नी स्मिता. दोघांचं लग्न प्रेमविवाह नव्हतं, तर घरच्यांच्या इच्छेने झालेलं. सुरुवातीला दोघं एकमेकांसाठी अनोळखी होते. बोलणं कमी, समजून घेणं कमी. पण वेळ जसा जसा पुढे गेला तसं त्यांच्या नात्यात बदल होऊ लागला. छोट्या छोट्या गोष्टींमधून एकमेकांना समजून घेणं सुरू झालं. अजय नोकरी करत होता. तो रोज सकाळी वेळेवर उठून ऑफिसला जायचा आणि स्मिता ती संपूर्ण घर सांभाळत होती. सकाळी लवकर उठून ती अजयसाठी चहा बनवायची, त्याचा डबा तयार करायची आणि अजय ही तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायचा. कधी तिच्यासाठी आवडती मिठाई आणायचा, कधी तिचं कौतुक करायचा. त्या दोघांच्या आयुष्यात मोठे मोमेंट्स नव्हते, पण छोटे छोटे आनंद होते. सकाळचा एकत्र घेतलेला चहा, संध्याकाळचं एकत्र जेवण आणि रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या गप्पा, या सगळ्यात त्यांचं आयुष्य भरलेलं होतं. हळूहळू त्यांच्यातलं नातं फक्त नवरा बायकोचं राहिलं नाही, तर एकमेकांचे साथीदार बनले. स्मितासाठी अजय म्हणजेच तिचं जग होतं. ती त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत होती. त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती. तिच्या प्रत्येक स्वप्नात अजय होता. तिला असं वाटायचं, हा माणूस कधीच मला सोडणार नाही. कारण तिच्या दृष्टीने अजय फक्त नवरा नव्हता, तो तिचा आधार होता, तिचं सुरक्षित ठिकाण होता. आणि अजयही तिला तसंच वाटू द्यायचा. त्याच्या वागण्यातून, त्याच्या बोलण्यातून तो नेहमी तिला हेच दाखवायचा, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. त्या छोट्याशा घरात मोठी स्वप्न नव्हती, पण समाधान खूप होतं. त्यांना वाटायचं आपलं आयुष्य असंच शांत आणि आनंदात जाईल. पण आयुष्य नेहमी आपल्या प्लॅन प्रमाणे चालत नाही. कधी कधी सगळं ठीक चाललेलं असताना अचानक एक वळण येतं, जे सगळं बदलून टाकतं. आणि त्यांना अजून माहित नव्हतं की त्यांच्या आयुष्यात असंच एक वळण येणार आहे. काळ हळूहळू पुढे सरकत होता आणि त्या काळासोबत अजय आणि स्मिताचं नातंही अधिक मजबूत होत होतं. सुरुवातीला जे फक्त थोडं अनोळखी होतं, ते आता ओळखीचं, आपुलकीचं आणि विश्वासाने भरलेलं बनलं होतं. स्मिता ती फक्त घर सांभाळणारी पत्नी नव्हती, ती अजयच्या प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेणारी साथीदार बनली होती. अजयला काय आवडतं, त्याला कोणती भाजी आवडते, तो कधी थकलेला असतो, हे सगळं तिला न सांगताही समजायचं. ती त्याच्यासाठी सकाळचा चहा बनवताना त्यात फक्त साखर नव्हती, तर तिचं प्रेमही मिसळलेलं असायचं. आणि अजयही तिच्या या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायचा. तो तिची काळजी घ्यायचा, तिला हसवायचा, तिच्या चेहऱ्यावरचं हसू टिकवण्यासाठी प्रयत्न करायचा. कधी अचानक एखादी छोटीशी भेट आणायचा, कधी तिला बाहेर फिरायला घेऊन जायचा. त्यांच्या आयुष्यात मोठे मोमेंट्स नव्हते, पण त्या छोट्या छोट्या क्षणांमध्येच त्यांचं आयुष्य सुंदर बनत होतं. रात्री दोघं एकत्र बसून भविष्यातील स्वप्नांबद्दल बोलायचे. आपलं स्वतःचं घर असावं, एक छोटंसं गोड कुटुंब असावं. या साध्या पण सुंदर स्वप्नांनी त्यांचं नातं अजून घट्ट केलं होतं. त्या स्वप्नांमध्ये दोघं एकत्र होते, एकमेकांच्या सोबत. आणि त्या क्षणी त्यांना असं वाटायचं, हे सगळं आयुष्यभर असंच राहील. पण आयुष्य नेहमीच आपल्या मनासारखं घडत नाही. एका दिवशी त्यांच्या आयुष्यात एक अशी बातमी आली, ज्याने सगळं बदलून टाकलं. स्मिता थोडी घाबरलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. तिने अजयला हळू आवाजात सांगितलं, आपण आई बाबा होणार आहोत. तो क्षण दोघांसाठी खूप खास होता. अजय काही क्षण शांत राहिला आणि मग त्याच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. तो हसला आणि स्मिताचा हात घट्ट पकडला. त्या छोट्याशा बातमीने त्यांचं आयुष्य नव्या रंगांनी भरलं. आता ते फक्त नवरा बायको नव्हते, ते आई बाबा होणार होते.
त्या क्षणापासून त्यांच्या स्वप्नांना एक नवीन अर्थ मिळाला. स्मिता अधिक काळजी घेऊ लागली, स्वतःची आणि त्या छोट्या जीवाची. अजयही तिची जास्त काळजी घ्यायला लागला. तो तिला वेळेवर औषध घ्यायला सांगायचा, तिला आराम करायला सांगायचा. त्या काळात त्यांचं नातं अजून जास्त घट्ट झालं होतं, कारण आता ते फक्त एकमेकांसाठी नव्हते, तर त्या येणाऱ्या नव्या जीवासाठीही होते. त्या छोट्याशा घरात आता आनंद दुप्पट झाला होता आणि त्यांना असं वाटत होतं, आता आपल्या आयुष्यात काहीही वाईट होऊ शकत नाही. पण कधी कधी ज्या क्षणी आपण सर्वात जास्त आनंदात असतो, त्याच वेळी आयुष्य आपल्याला सर्वात मोठी परीक्षा देतो. एक दिवस सगळं नेहमीसारखं चालू होतं. घरात शांतता होती. स्मिता तिच्या कामात व्यस्त होती. तेवढ्यात तिच्या नजरेस अजयचा फोन पडला. ती काही विशेष विचार करत नव्हती, पण अचानक फोनवर एक मेसेज आला, एका अनोळखी नंबरवरून. आय मिस यू. त्या एका मेसेजने तिचं मन हादरलं. स्मिताचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिच्या मनात हजारो प्रश्न उभे राहिले. ही कोण आहे? अजय कोणाशी बोलतोय? ती काही वेळ तिथेच उभी राहिली, जणू वेळच थांबला होता. तिने स्वतःला सावरलं आणि अजय येण्याची वाट पाहू लागली. थोड्याच वेळात अजय घरी आला. स्मिता त्याच्याकडे पाहत होती, पण आज तिच्या नजरेत वेगळेपण होतं. तिने शांतपणे त्याला विचारलं, हे काय आहे? तिच्या हातात फोन होता. अजय काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर थोडी घाबरलेली भावना होती. तो काही बोलत नव्हता. त्या शांततेत सगळं काही स्पष्ट होत होतं. स्मिताचं मन हळूहळू तुटत होतं आणि मग अजयने शेवटी बोलायला सुरुवात केली. त्याचा आवाज शांत होता, पण त्याच्या शब्दांनी सगळं काही हादरून गेलं. तो म्हणाला, मी दुसऱ्या कुणावर प्रेम करतो. त्या एका वाक्याने स्मिताचं संपूर्ण जग कोसळलं. ज्यावर तिने इतका विश्वास ठेवला, ज्याच्यावर तिने आयुष्य अर्पण केलं, तोच आज तिच्यापासून दूर जात होता. त्या क्षणी तिला काहीच ऐकू येत नव्हतं, काहीच दिसत नव्हतं. फक्त एकच गोष्ट स्पष्ट होती, तिचं आयुष्य एका क्षणात बदललं होतं. त्या क्षणी स्मिताच्या आयुष्यात सगळं काही थांबल्यासारखं झालं. तिला काहीच समजत नव्हतं. काय बोलावं, काय विचारावं, सगळं काही जणू धूसर झालं होतं. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ती रडत होती, मनापासून विनंती करत होती. तिने अजयचा हात पकडला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, आपल्या बाळासाठी तरी राहा. त्या शब्दांमध्ये तिचं प्रेम होतं, तिची भीती होती आणि तुटण्याची वेदना होती. पण अजय, तो पूर्णपणे बदलला होता. त्याच्या चेहऱ्यावर ना भावना होत्या, ना कुठलाही विचार. तो शांतपणे म्हणाला, मी आता तुझ्यासोबत राहू शकत नाही. त्या एका वाक्याने स्मिताचं सगळं आयुष्य कोसळलं आणि मग त्याने मागे वळूनही पाहिलं नाही. तो निघून गेला, अर्ध्या आयुष्यात स्मिताची साथ सोडून. त्या क्षणी स्मिता पूर्णपणे एकटी पडली होती. त्या दिवसानंतर स्मिताचं आयुष्य पूर्णपणे बदललं. जिथे आधी तिच्यासोबत अजय होता, तिथे आता फक्त एकटेपणा होता. ती पूर्णपणे एकटी पडली होती. एकीकडे तिचं तुटलेलं मन, ज्यावर अजूनही वेदना जिवंत होत्या, आणि दुसरीकडे तिच्या पोटात वाढणारं बाळ. प्रत्येक दिवस तिच्यासाठी एक नवीन संघर्ष होता. ती रात्री रडायची, तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. पण सकाळ झाली की ती स्वतःला सावरायची, कारण आता ती फक्त एक दुःखी पत्नी नव्हती, ती एका नव्या आयुष्याची जबाबदारी घेणारी आई होणार होती. त्या छोट्याशा जीवासाठी तिला मजबूत व्हावं लागणार होतं आणि म्हणूनच तिने स्वतःशी एक वचन केलं, मी हार मानणार नाही. त्या एका निर्णयाने तिच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली. ती आता तुटलेली नव्हती, ती लढणारी बनली होती. हळूहळू स्मिता स्वतःला सावरू लागली. ज्या वेदनांनी तिला आतून तोडलं होतं, त्याच वेदनांनी आता तसंच मजबूत बनवायला सुरुवात केली. ती रोज थोडी थोडी पुढे जात होती. तिने छोटंसं काम सुरू केलं, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकली. सुरुवात कठीण होती, पण तिच्या मनात एक ठाम निर्णय होता, मी आता कोणावरही अवलंबून राहणार नाही. लोक काय म्हणतील, समाज काय बोलेल, हे सगळं तिने मागे सोडलं. कारण आता तिच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट होती तिचं बाळ आणि तिचा आत्मसन्मान. ती आता कोणाची वाट पाहणारी नव्हती.
ती स्वतःचा मार्ग तयार करणारी झाली होती. त्या संघर्षातून एक नवीन मजबूत स्मिता जन्माला आली होती. काही महिन्यांनी स्मिताच्या आयुष्यात एक सुंदर क्षण आला. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्या छोट्याशा जीवाने तिचं सगळं आयुष्य बदलून टाकलं. जिथे आधी फक्त दुःख आणि एकटेपणा होता, तिथे आता आनंदाची एक नवीन किरण आली होती. त्या छोट्याशा हातांनी जणू तिच्या सगळ्या वेदना हळूहळू दूर केल्या. आता तिच्या आयुष्यात फक्त एकच ध्येय होतं, तिच्या मुलीचं हसू, तिचं भविष्य. ती तिच्यासाठी जगत होती, पण यावेळी ती स्वतःसाठीही जगत होती. तिने स्वतःला पुन्हा उभं केलं होतं आणि आता ती तुटलेली नव्हती. ती एक मजबूत आई होती आणि एक स्वाभिमानी स्त्री होती. त्या नवीन सुरुवातीने तिला एक नवीन आयुष्य दिलं होतं. काही वर्षांनी एक दिवस अचानक अजय पुन्हा स्मिताच्या आयुष्यात परत आला. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट पश्चाताप दिसत होता. डोळ्यात खंत होती. तो तिच्या समोर उभा राहिला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, "मला माफ कर, मी चुकलो." त्या शब्दांमध्ये उशिरा आलेली जाणीव होती. पण यावेळी स्मिता आधीसारखी नव्हती. ती शांत होती. तिच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं, तर आत्मविश्वास होता. तिने त्याच्याकडे सरळ पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, "तू जेव्हा मला हवं होतंस तेव्हा तू नव्हतास. आता मला तुझी गरज नाही." त्या शब्दांमध्ये राग नव्हता, पण स्वतःचा सन्मान होता. त्या क्षणी अजयला कळालं त्याने काय गमावलं आहे आणि स्मिताने दाखवून दिलं स्वतःवर प्रेम करणं हाच खरा विजय असतो. कधी कधी आपण ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवतो, ज्यांना आपण आपल्या आयुष्याचा आधार मानतो, तेच आपल्याला अर्ध्या वाटेत सोडून जातात. त्या क्षणी आपल्याला असं वाटतं आता सगळं संपलं, पण खरं सांगायचं तर तिथूनच आपल्या आयुष्याची खरी सुरुवात होते. कारण कोणीतरी आपल्याला सोडलं म्हणून आपलं आयुष्य थांबत नाही. आपण तुटतो, आपण रडतो, पण जर आपण स्वतःसाठी उभं राहिलो तर आपण पुन्हा उभं राहू शकतो. आयुष्य आपल्याला नेहमी दुसरी संधी देतं. फक्त आपण ती स्वीकारायची तयारी ठेवली पाहिजे. म्हणूनच कधीही कोणासाठी इतकं थांबू नका की स्वतःचं आयुष्य मागे राहील. आणि शेवटी ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्याने अर्ध्या वाटेत साथ सोडली त्याच्यासाठी थांबू नका, कारण तुमचं आयुष्य अजून पूर्ण बाकी आहे. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल, जर या कथेतील वेदना आणि ताकद तुम्हाला जाणवली असेल, तर एक छोटंसं काम नक्की करा. या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक अशा अनेक कथा पुढे आणायला मदत करतो. कमेंट मध्ये नक्की लिहा, "मी स्वतःसाठी उभा किंवा उभी राहीन." तुमचा हा एक शब्द कुणाला तरी जगण्याची ताकद देऊ शकतो. आणि अशाच हृदयस्पर्शी मनाला भिडणाऱ्या या कथांसाठी मनस्पर्श कथाला सबस्क्राईब करा. कारण कधी कधी एक छोटीशी कथा कोणाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. स्वतःवर प्रेम करा, कारण तुमचं आयुष्य तुमच्यासाठीच आहे.